बहुता परिसंकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ते धनाची. दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. एका हाताची सगळी बोटे सारखी नसतात. ही म्हण माहिती आहे ना तुला? सर्वजण एकसारखे नसतात. थोडाफार फरक सगळ्यांमध्ये असतो. मात्र तीच बोटं एकत्र केली की एक मूठ होते. अगदी तसंच आपल्या भारत देशात पूर्वीपासून अनेक देवदेवता, तीर्थस्थळे, वारी, तीर्थयात्रा आहेत. पूजाही आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. इतकंच काय, देवाला फुलं वाहतानाही गणपतीला लाल फुलं, शंकराला पांढरी फुलं, गणपतीला दुर्वा, विठ्ठल, राम, विष्णू या देवतांना तुळस वाहतो, शंकरांना बेलाचं पान वाहतो. पण आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. या श्लोकाप्रमाणे कोणत्याही देवाची पूजा केली तरीही ती एकाच विष्णुदेवाला अर्पण होते. तसंच आपण कोणत्याही एकाच देवाची पूजा केली, नमस्कार केला तर तो भगवंतांपर्यंत जाऊन पोहोचतो. तू धबधबा पाहिला आहेस ना? डोंगर कड्यावरून कोसळणारा धबधबा शेवटी एखाद्या नदीलाच जाऊन मिळतो आणि पुढे खूप प्रवास करत ती नदी समुद्राला जाऊन मिळते. नदी म्हणते का, मी नाही या समुद्राला जाऊन मिळणार. नदीच्या आजूबाजूचे लहान मोठे ओहोळ ओढे नदीला जाऊन मिळतात. तसंच पूजा करण्याचेही अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाला प्रत्येक वेळी साग्रसंगीत पूजा जमेलच असं नाही. मग अशा वेळी मनातल्या मनात केवळ रामाचं, परमेश्वराचं चिंतन, त्याची आठवण ठेवली तरीही चालते. हनुमंतांची गोष्ट आठव बरं. सीतामाईने दिलेल्या नवरत्नांच्या हारात मारुतीरायांना राम दिसला नाही, कारण त्यांच्या हृदयात श्रीराम कायमच आहेत. मागच्या बऱ्याच गोष्टीत तुला सांगितलं आहे की येता जाता देवाचं नाव घेण्याची सवय लागली तो खूप चांगलं असतं. त्यामुळे आपल्या मनात वाईट विचार येतच नाहीत. म्हणूनच समर्थ सांगतात, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. देवाचं नाव घेणं, त्याची आठवण ठेवणं, यासाठी वेळ आणि पैसा काहीच खर्च होत नाही. येता जाता काम करतानाही आपण ते करू शकतो. समर्थ इथे दयाळू हा शब्द वापरतात. परमेश्वर राम आपल्या भक्तांसाठी अतिशय दयाळू आहे. श्रीरामांना आपल्या सर्वांमधील उणीवांची, कमतरतेची जाणीव आहे. चुकीला क्षमा नाहीच त्यांच्यापाशी. पण वारेमाप खर्च करून भक्तीचे प्रदर्शन मांडण्यापेक्षा मनापासून नाम घेणारा भक्त त्यांना मनापासून आवडतो. म्हणूनच अवघड साधना करण्यापेक्षा देवाचे, रामाचे साधे सोपे नाम तुम्ही पहाटे उठल्यापासूनच घ्या, असा समर्थांचा आग्रह आहे. जय जय रघुवीर समर्थ.